नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. त्यावेळेस आपण विशेष लक्ष घातले. संपूर्ण राज्यभरामध्येच महायुती सत्ता राज्यामध्ये आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सत्तेमध्ये महायुती आली पाहिजे की ज्यामुळे विकासाच्या संपूर्ण जो विकास आराखडा आहे त्याला प्रभावीपणे आपल्याला त्याची अंमलबजावणी करता येईलच. परंतु विधानसभेच्या वेळी आपण जे काही जनतेला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्ती सुद्धा या निमित्त आपल्याला करता येईल हाच आमच्या मनातला आमचा हेतू होता. आणि त्यामुळे मला ज्या जावरीचं चित्र दिसतं विशेष करून इथे 100% महायुती सत्ता येईल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. कुठला प्रचाराचा मुद्दा असणार आहे? जसे की ज्या पालिकेची अधोगती झाली मागच्या काही 30-40 वर्षामध्ये शिक्षणाच्या सुविधा नाही, जे बेसिक गरजा आहेत, स्वच्छ पिण्याचं पाणी नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, सांडपाणी प्रक्रिया होत नाही. आज 80% पाणी नगरपालिकांनी महानगरपालिकांनी प्रक्रिया करून अगदी सोडलं पाहिजे. इथं तशी व्यवस्था कुठं नाही आहे. गावाचे जे काही पायाभूत सुविधा गावामध्ये असायला पाहिजे, एखाद्या शहरात असायला पाहिजे. क्रीडा संकुल नाही, मुलांच्या करता तरुणांना रोजगाराची कुठं संधी नाही. म्हणजे मला तर असं कोणताही प्रश्न जो आहे तो या शहरामध्ये नाही आहे असं नाही आहे. प्रत्येक जो काही आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधापासून तर लोकांच्या विकासाचा जो काही मुद्दा असतो तो मांडला जातो. असे कोणतंही मला वाटतं काम या शहरात झालं नाही. त्यामुळे मी ज्या ज्या भागात जातो लोक हे सांगतात मला की 40 वर्ष काही घडलं तेच प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटतं आता लोकांचा प्रचंड प्रक्षोभ या सगळ्या त्यांच्या नाकात्या मनाच्या बाबतीमध्ये जो मला दिसतोय आणि त्यामुळे आमची जबाबदारी वाढणारच आहे. पण आम्ही लोकांना आश्वासित केलेलं आहे की केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यामध्ये आमची सत्ता आहे. त्यामुळे या शहराच्या विकासाच्या ज्या आम्ही काही आश्वासनं केलेली आहेत आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. कारण विरोधकांना पुन्हा 5 वर्ष जर मिळाली तर हे सांगणार आहे की आपली सत्ता नाही आहे, निधी कसा आणू शकतो आपण. तर आपली सत्ता येऊ शकत नाही, आपण निधी आणू शकत नाही. मला वाटतं जनतेने तरी काय त्यांच्यावर आता विश्वास ठेवा हा खरा प्रश्न आहे. आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला लोकांनी ज्या समस्या मांडल्या त्यांनी तुम्हाला म्हटलंय की 40 वर्षापासून जो शब्द वापरला आपण पण म्हटलंय की आम्ही 40 वर्ष संगमनेरचा पण बदल झाला तर इथला का करणार नाही, याबाबत आपलं काय म्हणणं? नाही, जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर शेवटी जनतेच्या इच्छेपुढे आपण काही करू शकत नाही. परंतु प्रस्थापितांना सुद्धा धक्का द्यायचं काम या जिल्ह्यामध्ये त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाने दाखवलेलं आहे. इथं नगरपालिकेची निवडणूक आहे. दैनंदिन या वाढत्या शहरीकरणामध्ये लोकांच्या जीवनमानाच्या प्रश्नाच्या संदर्भात या शहराचे निर्णय व्हायला पाहिजे आणि ते घडले नाही. त्यामुळे मला वाटतं इथे सुद्धा लोक धक्कातंत्र अवलंबन करतील असा मला विश्वास आहे. शहरासाठी असं भाजपचं कसं विशेष विजन आहे का, काही जाहीरनामा आहे का या निवडणुकीचा? आम्ही तो प्रसिद्ध करतोय आता जाहीरनामा, ज्यामुळे लोकांना आम्ही स्पष्ट दिशा देणार आहोत की पुढच्या 5 वर्षामध्ये आमची महायुती सत्तेत आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.